हॅलो फ्रेंड्स, मी विवेकानंद यादव. या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल कनेक्टिव्हजवरची काही एक्झाम्पल पाहणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली. फर्स्ट, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. या ठिकाणी दोन सिंपल स्टेटमेंट्स म्हणजेच नागपूर इज इन महाराष्ट्र आणि दुसरं चेन्नई इज इन तामिळनाडू हे अँडनं कनेक्ट केलेली आहेत. या कंपाऊंड स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी ही दोन सिंपल स्टेटमेंट्स आपण पी आणि क्यू या दोन लेटर्सनी डिनोट करूया. दॅट इज, लेट पी डिनोट्स नागपूर इज इन महाराष्ट्र अँड क्यू डिनोट्स चेन्नई इज इन तमिळनाडू. देन द सिम्बॉलिक फॉर्म इज, पहिल्या स्टेटमेंटच्या ठिकाणी येईल लेटर पी, अँडच्या ठिकाणी अँडचा सिम्बॉल आणि सेकंड स्टेटमेंटच्या ठिकाणी येईल लेटर क्यू. त्यामुळे याचा सिम्बॉलिक फॉर्म आला पी अँड क्यू. सेकंड, ट्रायंगल इज इक्विलॅटरल or isosceles. Here let P denotes triangle is equilateral, that is first simple statements, and Q denotes triangle is isosceles. आणि ही दोन सिंपल स्टेटमेंट्स ऑर या कनेक्टिव्हनी कनेक्ट केलेली आहेत. देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज, पहिल्या स्टेटमेंटच्या ठिकाणी येईल पी, ऑरच्या ठिकाणी ऑरचा सिम्बॉल आणि सेकंड स्टेटमेंट क्यूनं डिनोट केलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी येईल क्यू. त्यामुळे याचा सिम्बॉलिक फॉर्म आला पी ऑर क्यू. थर्ड, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर obtuse. Here let P denotes angle is acute and Q denotes the statement angle is obtuse. आता दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये आपण डिनोट केलेल्या दोन्हीही पी आणि क्यू यांची निगेशन्स आहेत. दॅट इज, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर obtuse. म्हणजेच अँगल ॲक्यूट ही नाही आणि obtuse ही नाही. दॅट इज, angle is not acute and angle is not obtuse. Therefore, the symbolic form is negation P and negation Q. Second example, write the truth values of the following. First, 5 is prime number and 7 divides 94. Here let P denotes 5 is prime number and Q denotes 7 divides 94. आता 5 हा प्राईम नंबरच आहे त्यामुळं P ची ट्रूथ व्हॅल्यू येईल ट्रू, परंतु 7 हे 94ला डिवाइड करत नाही त्यामुळं Q ची ट्रूथ व्हॅल्यू येईल फॉल्स. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P अँड Q आर T अँड F रिस्पेक्टिवली. परंतु आपल्याला दिलेल्या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी आपण दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म काढू. या ठिकाणी स्टेटमेंट पी आणि क्यू हे अँडनं कनेक्ट केलेली आहेत. देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज पी अँड क्यू. देअरफॉर पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू, पीच्या ठिकाणी त्याची ट्रूथ व्हॅल्यू येईल टी अँड क्यूच्या ठिकाणी त्याची ट्रूथ व्हॅल्यू येईल एफ. आता पी अँड क्यू हे कंजक्शन आहे आणि आपल्याला माहिती आहे कंजक्शन हे त्याच वेळी ट्रू असतं ज्यावेळी त्यातील दोन्ही स्टेटमेंट्स ट्रू असतात, अदरवाईज ते फॉल्स असतं. आणि इथं पी ट्रू आहे तर क्यू एफ आहे. देअरफॉर टी अँड एफ इक्विव्हॅलंट टू एफ. Therefore, truth value of given statement is F. Next, second, if 3 into 5 is equal to 8, then 3 plus 5 is equal to 15. Here, let P denotes 3 into 5 is equal to 8 and Q denotes 3 plus 5 is equal to 15. आता
3 × 5 हे 15 येतं, त्यामुळं पी हे स्टेटमेंट फॉल्स आहे. आणि 3 + 5 हे 8 येतं, त्यामुळं क्यूसुद्धा फॉल्स आहे. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर एफ अँड एफ रिस्पेक्टिव्हली. आता दिलेल्या स्टेटमेंटमध्ये दोन स्टेटमेंट पी आणि क्यू ही इफ आणि इफ देन या कनेक्टिव्हनी कनेक्ट केलेली आहेत, म्हणजेच ते कंडिशनल आहे. देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज इफ पी देन क्यू, दॅट इज पी इम्प्लाइज क्यू. देअरफॉर पी इम्प्लाइज क्यू इज इक्वॅलंट टू एफ इम्प्लाइज एफ. आता कंडिशनल पी इम्प्लाइज क्यू हे त्याच वेळी फॉल्स असतं ज्यावेळी क्यू ट्रू असताना क्यू फॉल्स असताना पी हे ट्रू असतं. अदरवाईज कंडिशनल पी इम्प्लाइज क्यू हे ट्रू असतं. देअरफॉर एफ इम्प्लाइज एफ इज इक्वॅलंट टू टी. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज टी. थर्ड, it is not true that 5 minus 3i is real number. Here let p denotes 5 minus 3i is a real number. परंतु हे स्टेटमेंट फॉल्स आहे, कारण 5 minus 3i हा रियल नंबर नाही, कारण तो कॉम्प्लेक्स नंबर आहे. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ p इज f. आता गिव्हन स्टेटमेंट हे पी चे निगेशन आहे. देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज निगेशन पी. देअरफॉर निगेशन ऑफ पी इज इक्वॅलंट टू निगेशन ऑफ एफ. आणि आपल्याला माहिती आहे निगेशन आणि स्टेटमेंट यांच्या ट्रूथ व्हॅल्यू एकमेकाच्या अपोजिट असतात. देअरफॉर निगेशन ऑफ एफ इज इक्वॅलंट टू टी. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज टी. Third example, if the statements P, Q are true statements and R, S are false statements, then determine the truth values of the following statements. First, P or in bracket Q and R. अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये ट्रूथ व्हॅल्यू काढण्यासाठी सुरुवातीला दिलेल्या सिंपल स्टेटमेंटच्या दिलेल्या ट्रूथ व्हॅल्यूज त्यामध्ये पुट करायच्या आणि त्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्हचे ट्रूथ व्हॅल्यूजबाबतचे रूल यूज करून फायनल ट्रूथ व्हॅल्यू काढायची. या एक्झाम्पलमध्ये पी, क्यू आणि आरची दिलेली ट्रूथ व्हॅल्यू पुट करून आपल्याला असं मिळेल पी ऑर इन ब्रॅकेट क्यू अँड आर इज इक्वॅलंट टू टी ऑर इन ब्रॅकेट टी अँड एफ. आता कंडिशनलच्या ट्रूथ व्हॅल्यूचा रूल यूज करून टी अँड एफ हे एफ येतं, त्यामुळं इट इज इक्वॅलंट टू टी ऑर एफ. आणि फायनली डिसजंक्शनच्या ट्रूथ व्हॅल्यूजचा रूल यूज करून आपल्याला असं मिळेल टी ऑर एफ इज इक्वॅलंट टू टी. हेन्स द ट्रूथ व्हॅल्यू इज टी. सेकंड, negation of in bracket negation P and R or in bracket S implies negation of Q bracket complete implies and implies in bracket P and R. याही एक्झाम्पलमध्ये P, Q, R आणि Sच्या दिलेल्या ट्रूथ व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करून आपल्याला अशा प्रकारे इक्वॅलंट एक्सप्रेशन मिळेल. आता हे सॉल्व करताना ब्रॅकेट वाईज सोडवत जायचं. सुरुवातीला छोटे ब्रॅकेट सोडवायचे आणि नंतर पुढचे मोठे ब्रॅकेट सोडवत जायचे. आता या ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ टी येईल एफ आणि नंतर एफ अँड एफ येईल एफ. त्यानंतर या ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ टी येईल एफ आणि एफ इम्प्लाइज एफ येईल टी. अशा प्रकारे या पूर्ण ब्रॅकेटसाठी आपल्याला निगेशन ऑफ इन ब्रॅकेट एफ ऑर टी असं मिळेल. पुढचं इम्प्लाइज अँड इम्प्लाइज आहे असं आणि त्यानंतर टी अँड एफ या ब्रॅकेटसाठी येईल एफ. त्यानंतर निगेशन आहे असं आणि एफ ऑर टीच्या ठिकाणी येईल टी. इम्प्लाइज अँड इम्प्लाइज पुढचं एफ आहे असं. आता
निगेशन ऑफ टी येईल एफ आणि एफ इम्प्लाइज अँड इम्प्लाइज एफ हे बाय कंडिशनल तयार होईल आणि बाय कंडिशनलच्या ट्रूथ व्हॅल्यूच्या रूलच्या मदतीनं इट इज इक्वॅलंट टू येईल टी. हेन्स द ट्रूथ व्हॅल्यू इज टी. नेक्स्ट एक्झाम्पल, राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट, √2 इज रॅशनल नंबर. कोणत्याही स्टेटमेंटचं निगेशन करण्यासाठी नॉट या वर्डचा यूज केला जातो किंवा इट इज नॉट ट्रू दॅट असं सुरुवातीला जोडून कुठल्याही स्टेटमेंटचं निगेशन करता येईल. त्यामुळं गिव्हन स्टेटमेंटचं निगेशन याप्रमाणे येईल, √2 इज नॉट रॅशनल नंबर. सेकंड, 7 + 3 इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 5. या स्टेटमेंटचं निगेशन बनवताना 7 + 3 हे 5पेक्षा मोठं नाही असं आपल्याला स्टेटमेंट बनवावं लागेल. देअरफॉर इट्स निगेशन इज गिव्हन बाय 7 + 3 इज नॉट स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 5. या ठिकाणी नॉट हा वर्ड डायरेक्ट यूज न करता सिम्बॉलच्या मदतीनं आपण गिव्हन स्टेटमेंटचं निगेशन मिळवलेलं आहे. थँक्यू.